शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील शाहू मिल ते कोटीतीर्थ या मार्गावर आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भीषण असा अपघात घडला आहे। या भरधाव चारचाकीने 3 दुचाकींना जोराची धडक दिली आहे आणि या धडकेमध्ये बाप लेकींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपण सध्या घटनास्थळी आहोत। आपण या ठिकाणी बघू शकताय की अपघाताची जी दृश्य होती ती भयानक होती। राजारामपुरी परिसरातून आलेली चारचाकी होती। या चारचाकीतील 20 वर्षीय चालक मयुरेश पाटील हा बेदरकारपणे याने गाडी चालवत कोटीतीर्थकडे जात असताना या ठिकाणी ज्या 3 दुचाकी ज्या शाहू मिल चौकाकडे जात होत्या या 3 दुचाकींना जोराची धडक दिलेली आहे आणि या जोराच्या धडकेत तिन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला। त्याचबरोबर क्रेटा जी चारचाकी होती ती चारचाकी देखील या ठिकाणी पलटी झाली। या अपघातात साईबाबा मंदिर दिलबहार तालीम परिसरात राहणारे दीपक महादेव वंशे हे 66 वर्षीय व्यक्ती, त्याचबरोबर त्यांची मुलगी भाग्यश्री लक्ष्मण गवळी जी कसबाबावडा येथे राहते, जी पेशाने वकील आहे, या बाप लेकींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या या अपघाताच्या घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्यासोबतच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली आहे। सध्या या अपघातानंतर जमलेल्या स्थानिकांनी या चारचाकीच्या चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। सध्या पोलीस या अपघाताची अधिक चौकशी करत आहेत। या गाडीमध्ये चालक एकटाच होता की आणखीन कोणी होते याची चौकशी आता पोलीस करणार आहेत। मात्र या अपघातामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात एक खळबळ उडालेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की ज्या दुचाकी होत्या त्या दुचाकींच्या चिंधड्या या संपूर्ण परिसरामध्ये विखुरलेल्या आहेत। सध्या जखमींवर 2 जे जखमी आहेत त्या जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या अपघातामध्ये बाप लेकींच्या दुर्दैवी मृत्यूने शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। एकूणच बघायला गेलं तर कोल्हापूर शहरात अपघात जे घडलेला आहे या अपघातामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर या अपघातामध्ये जो चालक होता त्या चालकाला आता राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अपघाताची अधिक चौकशी सुरू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। नेमका हा अपघात कसा घडला, काय या घटनेमागे कारण होतं हे लवकरच आपल्या समोर येईल। दरम्यान या अपघातामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। कोल्हापूर शहरामध्ये शाहू मिल चौकात एक ऍक्सिडेंट झालेला आहे, ज्याच्यामध्ये एक क्रेटा चारचाकी गाडीने 3 टू व्हीलर गाड्यांना धडक दिलेली आहे। याच्यामध्ये 2 इसम हे जागीच मयत झालेले आहेत आणि 2 इसम हे जखमी आहेत। जो क्रेटाचा चालक आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये चौकशी चालू आहे आणि गुन्हा दाखल करण्याचा प्रोसिजर सुरू आहे। अपघात भीषण होता, अजून काय माहिती मिळते यामध्ये? अद्याप प्राथमिक माहितीच्या आधारे मी तुम्हाला फॅक्ट सांगितलेले आहेत। आणखी चौकशी अंती पुढे गोष्टी समजतील।